माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट सादर करत आहे. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तूंना अगदी परफेक्ट बनवतं, पण आपल्याला ते माहीतही नसतं. हो, आज आपण बोलणार आहोत लॅपिंगबद्दल. आपण अनेकदा बघतो काही गोष्टींचे सरफेसेस इतके परफेक्ट, इतके सपाट आणि गुळगुळीत असतात की आश्चर्य वाटतं. जणू काही त्यावर एकही ओरखडा नाही. हे कसं शक्य होतं? तर यामागे एक खूप खास प्रक्रिया दडलेली आहे आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत, आधी समजून घेऊ की ही परिपूर्णतेची गरज का आहे. मग लॅपिंगची कला काय आहे ते पाहू, लॅपिंग प्लेट चार्ज कशी करतात ते शिकू, यात वापरले जाणारे ॲब्रेसिव्स कोणते आहेत ते बघू आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम काय होतो, म्हणजेच परफेक्ट फिनिश कशी मिळते हे जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. हा परिपूर्णतेचा शोध आहे तरी काय आणि यात लॅपिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर लॅपिंग म्हणजे काय, तर ही एक फिनिशिंग प्रोसेस आहे. यात काय होतं की एक लॅप नावाची प्लेट असते, त्यावर खूप बारीक म्हणजे अगदी सूक्ष्म अपघर्षक कण लावलेले असतात आणि या प्लेटवर आपला वर्कपीस म्हणजे ज्या वस्तूवर काम करायचं आहे तो घासला जातो. या घासण्यामुळे त्या वस्तूचा पृष्ठभाग अगदी अचूक आणि गुळगुळीत बनतो. पण प्रश्न हा आहे की हे सगळं करायचं का? लॅपिंगची गरज काय? तर याची मुख्य 4 कारणं आहेत. पहिलं म्हणजे वस्तूचा जो भूमिती आकार आहे तो अगदी परफेक्ट बनवणं. दुसरं, त्याचा सरफेस फिनिश सुधारणं. तिसरं, डायमेन्शन्समध्ये म्हणजे मापात कमालीची अचूकता आणणं. आणि चौथं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 2 भाग एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्यांचं फिटिंग एकदम परफेक्ट व्हावं यासाठी. ठीक आहे, मग आता बघूया की ही लॅपिंगची कला नेमकी कशी काम करते, म्हणजे याची प्रक्रिया आणि पद्धती काय आहेत. मुख्यतः लॅपिंगची 2 प्रकार आहेत, वेट लॅपिंग आणि ड्राय लॅपिंग. नावाप्रमाणेच वेट लॅपिंगमध्ये तेल आणि अपघर्षक यांचा भरपूर वापर होतो. यात कण मोकळे फरतात, त्यामुळे जास्त मटेरियल काढायचं असेल किंवा रफ काम करायचं असेल तर ही पद्धत वापरतात. दुसरीकडे आहे ड्राय लॅपिंग. यात फक्त लॅप प्लेटमध्ये जे कण आधीच रुतवलेले आहेत त्यांचाच वापर होतो. यामुळे फिनिशिंग खूपच सुंदर आणि चमकदार मिळते. आता लॅपिंग सुरू करण्याआधी एक खूपच महत्त्वाची स्टेप आहे. याला म्हणतात चार्जिंग. आता चार्जिंग म्हणजे काय? तर जे अपघर्षक कण आहेत त्यांना लॅपिंग प्लेटच्या पृष्ठभागावर व्यवस्थित रुतवणं किंवा एम्बेड करणं. तर ही चार्जिंग प्रक्रिया करतात कशी? बघा, सगळ्यात आधी प्लेटवर अपघर्षक कंपाऊंडचा एक पातळसा थर लावतात. मग एक हार्ड स्टील ब्लॉक घेऊन ते कण प्लेटमध्ये दाबून बसवतात. हे कण व्यवस्थित बसले की नाही हे कसं ओळखायचं? तर जेव्हा संपूर्ण प्लेट एकसारखी राखाडी दिसायला लागते आणि त्यावर कुठेही चमकदार डाग दिसत नाहीत तेव्हा समजायचं की प्लेट चार्ज झालीय. आणि शेवटी जे काही सुटे कण वर राहिले असतील ते केरोसिनने धुवून काढले जातात. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या कामात अचूकता खूप महत्त्वाची आहे, अगदी तयारी करताना सुद्धा. कारण जर अपघर्षक कंपाऊंड गरजेपेक्षा जास्त लावलं गेलं तर काय होईल? ते कण रुतण्याऐवजी घरंगाळायला लागतील आणि त्यामुळे कामात अचूकता येण्याऐवजी उलट चुका होऊ शकतात. ठीक आहे, आता वळूया त्या गोष्टींकडे जे खरं कटिंगचं काम करतात, म्हणजेच लॅप्स आणि अपघर्षक. लॅपिंगमध्ये एक गोल्डन रूल आहे जो कधीही विसरायचा नाही. तो म्हणजे लॅपचं मटेरियल हे नेहमी वर्कपीसपेक्षा मऊ असायला हवं. आता असं का? विचार करा, जर लॅपच वर्कपीसपेक्षा जास्त कठीण असेल तर ते अपघर्षक कण वर्कपीसला कापण्याऐवजी स्वतः लॅपमध्येच घुसून बसतील आणि परिणाम काय होईल? वर्कपीसऐवजी आपला लॅपच घासला जाईल. मग लॅप बनवण्यासाठी कोणतं मटेरियल वापरतात? तर सगळ्यात जास्त वापरलं जातं ते म्हणजे कास्ट आयर्न. हे जवळपास सगळ्या कामांसाठी उत्तम आहे. जर खूप जास्त मटेरियल काढायचं असेल तर तांबे किंवा पितळ वापरतात, कारण ते खूप वेगाने कटिंग करतात. आणि शिसे म्हणजे लेड हे स्वस्त असतं आणि ते खास करून छिद्रांच्या लॅपिंगसाठी वापरलं जातं. आता बोलूया अपघर्षकांबद्दल. जसं काम तसा अपघर्षक. उदाहरणार्थ सिलिकॉन कार्बाइड. हे खूप कठीण, तीक्ष्ण आणि ठिसूळ असतं, त्यामुळे हार्ड स्टील किंवा कास्ट आयर्नसाठी वापरतात. ॲल्युमिनियम ऑक्साईड हे त्यापेक्षा थोडं टफ असतं, म्हणून ते मऊ स्टील किंवा नॉन फेरस मेटल्ससाठी चांगलं काम करतं. मग येतो बोरॉन कार्बाइड, जे हार्डनेसमध्ये थेट हिऱ्याच्या खालोखाल लागतं. याचा वापर स्पेशल डाईज आणि गेजेससाठी होतो. आणि हो, जेव्हा टंगस्टन कार्बाइडसारख्या अत्यंत कठीण मटेरियलवर काम करायचं असेल तेव्हा मग हिऱ्याशिवाय पर्याय नसतो. बरं, इतकी सगळी मेहनत, इतकी किचकट प्रक्रिया, पण याचं महत्त्व तरी काय आहे? हे सगळं का करायचं? इंजिनच्या लहान सहान भागांपासून ते अत्यंत अचूक माप देणाऱ्या गेजेसपर्यंत जिथे जिथे परफेक्शन लागतं तिथे लॅपिंगचा रोल येतो. खरं तर याच प्रक्रियेमुळे उपकरणांची कार्यक्षमता वाढते,
त्यांचं आयुष्य वाढतं आणि ती अधिक विश्वसनीय बनतात. म्हणायला गेलं तर हा तो शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा टक आहे जो एका सामान्य आणि एका उच्च गुणवत्तेच्या वस्तूतला फरक ठरवतो. तर आता आपल्याला लॅपिंगचं रहस्य कळलेलं आहे. आता जरा विचार करून बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांचं काम या अदृश्य परिपूर्णतेवर अवलंबून असेल. कोणत्या असतील त्या वस्तू? यावर विचार करायला हरकत नाही.